मोठा निर्णय झाला असून आजपासून या योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होत आहे। राज्यातील तब्बल 91 लाख शेतकरी कुटुंबांना याचा थेट फायदा मिळणार असून प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून पैसे आज येणार उद्या येणार अशी चर्चा सुरू होती। रोज वेगवेगळ्या बातम्या येत होत्या पण ठोस माहिती मिळत नव्हती। त्यामुळे अनेक शेतकरी गोंधळात होते आणि प्रतीक्षा करत होते। मात्र आता ही प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा निधी वाटपाला अधिकृतपणे मंजुरी देण्यात आलेली आहे। परंतु संपूर्ण माहिती नीट समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑन वर ठेवा। चला तर मित्रांनो, आता आपण संपूर्ण विषयावर सविस्तर आणि महत्त्वाची माहिती समजून घेणार आहोत। त्यामुळे अशी एकच विनंती करतो, व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत नक्की बघा। कारण तुमच्या मनात जे प्रश्न आहेत जसे की पैसे नेमके कधी खात्यावर येणार, तुमच्या जिल्ह्यात आज हप्ता येणार की उद्या येणार, यासाठी नवीन तारीख जाहीर झालेली आहे का, या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नमो शेतकरी निधीबद्दल सविस्तर आणि खरी माहिती समजून घेऊया। अखेर राज्य सरकारकडून एक अतिशय महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। हा निर्णय समोर येताच राज्यातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाची लाट पसरलेली आहे। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, नमो शेतकरी योजनेबद्दल राज्य सरकारचा स्पष्ट निर्णय आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सुद्धा सांगितलेलं होते की योजना सुरूच राहणार, ते बिलकुल बंद होणार नाही। त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। आता काही लोकांमध्ये हप्ता वेळेवर आला नाही म्हणजेच योजना बंद झाली असावी, ही पुढचे 2000 रुपये आता मिळणारच नाही, पण वास्तवात असं काही सुद्धा झालेलं नाही। नमो शेतकरी योजना सुरूच आहे आणि शेतकऱ्यांना मिळणारा हप्ता सुद्धा कायमस्वरूपी बंद झालेला नाही। तर शेतकरी बांधवांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। यावेळी पैसे वाटपाच्या पद्धतीत सरकारने काही बदल केलेले आहे। आता ही रक्कम पूर्णपणे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दिली जाणार आहे। डीबीटी म्हणजेच काय, तर थोडक्यात सांगायचे झाले तर सरकार ज्या ठिकाणाहून पैसे वितरित करते त्या ठिकाणाहून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम पाठवली जाते। आता बघा, सरकारकडून वेळोवेळी ठिकाणी कार्यक्रम, सभा, शेतकरी मेळावे घेतले जातात। काही पुण्यात मेळावे होतात तर काही मुंबईत, तर कधी नागपूर आणि कधी औरंगाबाद अशा जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम नेहमी होत असतात। अशा कार्यक्रमाच्या ठिकाणाहून सरकार नमो शेतकरी योजनेचा हप्ता जाहीर करते। त्या ठिकाणी डीबीटीच्या बटन दाबल्यावर पैसे वाटपाची सुरुवात होते आणि त्यानंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटातच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागतात। त्यामुळे पैसे येण्याची प्रक्रिया आता जलद आणि अतिशय पारदर्शक झालेली आहे। आता बघा मित्रांनो, यावेळी सुद्धा सरकारकडून अगदी त्याच पद्धतीने प्रक्रिया सुरू करण्यात केली जाणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठी सभा होणार आहे। त्या कार्यक्रमामधूनच नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून पैसे पाठवण्यास सुरुवात होईल। ज्या ठिकाणी सरकारकडून बटन दाबलं जाईल त्याच वेळेस तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि आता चिंता करण्याची बिलकुल गरज राहिलेली नाही। राज्य सरकारकडून लवकरच आनंदाची आणि दिलासा देणारी घोषणा करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अखेर राज्य सरकारकडून एक मोठी आणि आनंदाची बातमी जाहीर केलेली आहे। या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळणार असून अनेक दिवसाची चिंता आता दूर होणार आहे। खरं सांगायचं झालं तर गेल्या काही दिवसांपासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी नाराज होते, गोंधळात होते आणि अक्षरशः काहींना संताप सुद्धा व्यक्त केला होता। याची सरकारने गंभीरपणे दखल घेतली आहे आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात एक सभेच्या दरम्यान सांगितलेले आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता तात्काळ नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपयाचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे निधी उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसायला लागलेलं आहे। मात्र इथे अतिशय महत्त्वाची माहिती सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। आता 2026 वर्ष सुरू झालेलं आहे आणि वर्ष बदलल्यावर काही नियम सुद्धा बदलले जातात। सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की नवीन वर्षात नमो शेतकरी योजना, पीक विमा नुकसान भरपाई आणि पीएम किसान योजनेचे पैसे मिळवायचे असतील तर शेतकऱ्यांनी 2 अतिशय महत्त्वाची कामे करणं अत्यंत गरजेचं आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे पूर्ण केली नाहीत तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही। तर शेतकरी बांधवांनो, आता बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। डीबीटीच्या माध्यमातून रक्कम पूर्णपणे वाटप केली जाणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना बराच काळ चाललेला गोंधळ अक्षरशः संपणार आहे। यासोबत राज्य सरकारने 3 महत्त्वाचे निर्णय
घेतलेले आहे. विविध अनुदान आणि नुकसान भरपाईची रक्कम ही एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे तर येणारच आहेत, पण त्याचबरोबर नुकसान भरपाई आणि अनुदानाची रक्कम सुद्धा एकाच वेळी सरकार जमा करणार आहे. जर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे पूर्ण केली नसतील तर तुमचे नाव यादीमध्ये येणार नाही आणि डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून तुम्हाला 100% दिलासा मिळणार नाही. आता या सगळ्या रकमेचे वाटप सुरू होत असून शेतकऱ्यांची खरोखरच मोठी आणि आनंदाची बातमी. चला तर मग मित्रांनो, आता थेट मुद्द्याला सुरुवात करूया. मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले, त्यांनी कोणती तारीख सांगितलेली आहे, अशा पद्धतीने कोणत्या वेळी पैसे जमा होणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघ. तर शेतकरी बांधवांनो, आपण इथं लक्षात घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी पाहणार आहोत. राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि नुकसान भरपाई या दोन्ही योजनांचे पैसे एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात महत्वाची अपडेट दिलेली आहे. दोन्ही योजनांचा लाभ शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना आणि नुकसान भरपाईची दोन्ही योजनांचे एकत्रितपणे रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जाणार आहे. एकूण रक्कम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचा आकडा काय असणार आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 17,000 तर काहींच्या खात्यामध्ये 18,000 रुपयांपर्यंत रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. हे दोन्ही योजनांच्या असतील आणि दोन्ही रक्कम 18,000पर्यंत असतील, ही पण सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. सरकारकडून या गोष्टीची अधिकृत माहिती सुद्धा आपण वेबसाईटवर बघू शकतो. 14 जिल्ह्यांमध्ये वाटप. सुरुवातीला 14 जिल्ह्यांमध्ये या पैशाचे वाटप केले जाणार आहे, ज्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे. डिसेंबरचा हप्ता तांत्रिक कारणे आणि निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही कारणास्तव पैसे वाटप करण्यासाठी निवडणूक आयोगाने बंदी घालण्यात आलेली होती. तर या बंदीवर आता आचारसंहितेमुळे ही बंदी हटणार आहे आणि तुम्हाला तुमचा हप्ता दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रितपणे मिळणार आहे. डिसेंबरचा हप्ता लांबणीवर पडला होता, तर ते तुम्हाला सोबतच दोन्ही हप्ते एकत्रितपणे. हप्ता उशिरा झाल्यामुळे सरकार 4,000 रुपये दोन्ही हप्त्याचे एकत्रित देण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की खालील 2 कामे पूर्ण असल्याशिवाय पैसे खात्यामध्ये जमा होणार नाही. तर 3 कामे आपण बघणार आहोत. तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, आधार मोबाईल लिंकिंग. तुमच्या आधार कार्ड मोबाईल नंबरची लिंक असणे आवश्यक आहे. तुमचे जर मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर तुमचे बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे आधार बँक खाते लिंकिंग. पहिलं होतं आधार मोबाईल लिंकिंग आणि दुसरं आहे आधार बँक खाते लिंकिंग. तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले नसतील तर डीबीटीसाठी तुम्ही पात्र ठरणार नाही. तुम्ही त्या डीबीटीच्या पैशाचा लाभ घेऊ शकणार नाही. हे तर स्पष्टपणे सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. ई-केवायसी. तिसरं जे महत्वाचं काम आहे ते ई-केवायसी. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नाही त्यांनी ती त्वरित CSC सेंटरवर जाऊन, केंद्रावर जाऊन ती पूर्ण करून घ्यावी. हे 3 कामे जर तुमची पूर्ण असेल तर पूर्ण नक्कीच करून घ्या, कारण की तुमचा पैसा कुठेच अडकणार नाही आणि तुम्हाला पैसा डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. सरकारचा उद्देश भविष्यात शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 15,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. PM किसान योजना 6,000 रुपये, नमो शेतकरी योजना 9,000 रुपये. भविष्यात वाढ होण्याची शक्यता आहे. नमो शेतकरी योजनेत 9,000 पर्यंतची वाढ होण्याची शक्यता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचे पैसे 7 जानेवारीच्या आसपास किंवा त्यानंतर लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल नोटिफिकेशनला ऑनवर ठेवा, कारण की अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला लवकरच मी देत राहीन. तर धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.